विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही, तर एक नाशिकची जागा भाजपा बंडखोर अपक्षानं जिंकली। त्यामुळे महायुतीनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली। राज्यातल्या 17 पैकी 16 जागांवरती महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर एका जागेवर भाजपा बंडखोर अपक्षाचा विजय झाल्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे। निकालानुसार 17 जागांपैकी भाजपाला 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्षाला एका जागेवर विजय मिळाला। नाशिक मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला असून भाजपातून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले। त्यांनी महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव केला। विशेष म्हणजे गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत माघार घेतली नाही। त्यानंतर महायुतीतील नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गीते यांनी निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे एकंदर संख्याबळ पाहता नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात होतं। मात्र मोठा उलटफेर नाशिक मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला। जालना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात भाजपाचे सुहास शिरसाट विजयी झाले। त्यांनी महाविकास आघाडीच्या गणेश लोखंडे यांचा पराभव केला। भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी महाविकास आघाडीचे नरेश ईश्वरकर यांच्यावर मात केली। नागपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे राजू पोद्दार यांनी काँग्रेसच्या अतुल लोंढे यांचा पराभव करत विजय मिळवला। जळगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले। त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शरद तायडे यांचा पराभव केला। अमरावती मतदारसंघात भाजपाचे प्रवीण पोटे पाटील विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला। सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव करत विजय प्राप्त केला। परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेना उभाठा पक्षाचे डॉक्टर विवेक नावंदर यांचा पराभव करत महायुतीचे सईद खान विजयी झाले। धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे बसवराज पाटील विजयी झाले। त्यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांच्यावर मात केली। सोलापूर मतदारसंघात भाजपाचे राजेंद्र राऊत विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वसंतराव देशमुख यांचा पराभव केला। नांदेड मतदारसंघात भाजपाचे अमरनाथ राजूरकर विजयी झाले आहेत। या मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे रामदास पाटील हे होते। मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या कृष्णा पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। कृष्णा पाटील आष्टीकर हे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव आहेत। मात्र नागेश पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कृष्णा पाटील यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। यावेळीची 11 जागांसाठी विधान परिषद निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली। यापूर्वी 6 जागांवर ही निवडणूक आधीच बिनविरोध झाली होती। बिनविरोध झालेल्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे अरुण लाखानी, अहिल्यानगर मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे, ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तर पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत। यामुळे महायुतीचं विधान परिषदेतलं संख्याबळ आणखी वाढलं आहे। उबाठा